आपण गेल्या आठवड्यामध्ये 6 दिवसात वेगवेगळे योगासन केले. त्यातले बरेचसे योगासन गर्भावस्थेमध्ये, शेवटच्या महिन्यामध्ये, वयोवृद्ध माणसांना तसं कठीण जातं. मग आपण काय करू शकतो की जे सर्व लोकांना कामाला येतील, कोणत्याही वयोगटात, 0 ते 103 या कोणत्याही वयोगटाला कामा येतील असा एक मार्ग योगाच्या माध्यमात दिलेला आहे. त्याचं नाव आहे सूक्ष्मयोग किंवा योगासनपूर्व हालचाली. त्याला वातनिरोधक अभ्यास असं म्हणतात. हा वातनिरोधक अभ्यास म्हणजे काय? वात म्हणजे काय? कोणत्याही गोष्टीचं अधिक्य किंवा कमी होणं हे रोगाचं कारण आहे. वातनिरोधक अभ्यास दिसायला अतिशय सोपा दिसतो, परंतु त्याचे निकाल हे अजून खूप वेगळ्या पद्धतीने आपल्याला अनुभवता येतात. आपण गेले अनेक वर्ष अनुभवतोय. प्रज्ञाजागरणचे साधक म्हणून जे कोणी काम करतायत त्या सगळ्यांना याचा अनुभव आलेला आहे आणि ते त्याचा अनुभूतीही घेत आहेत. नवीन जे कोणी आहेत त्यांच्यासाठी आपण अतिशय सोपे वाटणारे करूयात. वात कसा साठतो त्याचे कारण. मी गाडी घेतली आणि गाडी घेतल्यानंतर त्याची सर्व्हिसिंगच केली नाही आणि नुसती वापरली तरी खराब होईल. मी गाडी आणली आणि घरी आणून ती फक्त ठेवून दिली तरीसुद्धा ती खराब होईल. म्हणजे गाडी वापरणं आणि सर्व्हिसिंग करणं ह्या 2 गोष्टी गरजेच्या आहेत. तसं आपल्या शरीराचं सर्व्हिसिंग हे योगाच्या माध्यमातून होतं. मग या जागेवरती इथे जर आपण तपासलं तर प्रत्येक सांधा ज्या ज्या कारणासाठी दिलेला आहे त्या कारणासाठी जर त्याचा वापर नाही झाला तर त्या जागेमध्ये कचरा साठतो. उदाहरणार्थ आपल्या या खोलीमध्ये सर्वात जास्त कचरा असेल त्या पंख्याच्या वरच्या कटोरीमध्ये, कारण तिथं कोणी जात नाही, फरशीवर नाही आहे, कारण ते 2 वेळेला पुसलं जातं. आता आपला हा जो सांधा आहे, निसर्गाने जे जे सांधे दिलेले आहेत हे प्रत्येक सांधे ज्या कारणासाठी आणि ज्या पद्धतीसाठी दिलेले तसा जर वापर झाला नाही तर हळूहळू त्याला गंज चढतो. याचं कारण बघा. पूर्वी सहज बायका असं बसू शकत होत्या, असं बसून, नंतर स्वयंपाक करताना असं बसू शकत होत्या, जेवताना असं बसू शकत होत्या. आता काय झालं, सगळीकडे खुर्च्या आल्या, डायनिंग टेबल आले, उभं राहून स्वयंपाक आला. या सगळ्यांचा परिणाम काय झाला की हा सांधा वाकणं तर जवळजवळ कमीच होत गेलं. पण असा सांधा वाकायला त्रास व्हायला सुरुवात झाली रे झाली. आणि आपण जर अस्थिरोग तज्ञांकडे गेलो तर ते सांगतात की आता इथं त्रास होतोय, मग पाय आता एवढा ठेवा, त्रास तुम्हाला होणार नाही, पण थोड्या दिवसात इथं पण होतो, मग अजून पाय पुढे न्यायचा, मग इथं सुद्धा त्रास व्हायला लागतो, मग सरळ करा आणि शेवटी नी रिप्लेसमेंट याच्यावरती येऊन सगळेजण ठेपतात. पण नी रिप्लेसमेंट केल्यानंतर त्रास होऊन का होईना बसता येत होतं, त्यानंतर तेही करता येत नाही. जर माझ्याकडे एक दार आहे, हे दार जर अनेक वर्ष उघडलं नाही आणि ते दार अनेक वर्ष न उघडता तसंच ठेवलं तर ती बिजागिरी गंजणार. मग गंजलेल्या बिजागिरीला आपण रिप्लेसमेंट कसं करणार? आपण काय करतो, आधी त्याला ऑइल सोडतो, तेल सोडतो. तेल सोडल्यानंतर त्याला थोडंसं घासतो आणि थोडासा दरवाजा उघडा बंद केला की त्यातला कचरा त्या तेलामुळे बाहेर पडायला चालू होतो. मग परत एकदा अजून एकदा तेल सोडतो, गंजरोधक औषधं सोडतो आणि हळूहळू पूर्ण दरवाजा उघडायला चालू होतो. मग माझा हा जो सांधा ही माझ्या शरीराची बिजागिरी आहे. मग ही बिजागिरी जर मला व्यवस्थित हवी असेल तर मला काय करावं लागेल, त्याचा वापर सुयोग्य पद्धतीनं करायला पाहिजे, त्याला ऑइलिंग करायला पाहिजे. खराब झाल्यानंतर काय घ्यायचं यापेक्षा खराब होऊ नये म्हणून काय करायचं यात जास्त शहाणपण असतं. उदाहरणार्थ प्रत्येक जण, आता हा एक आपला पायाचा हा सांधा, हा जर तुम्ही पाहिला तर तुमच्या लक्षात येईल याचा वापर एवढा होण्यासाठीच आपल्याला दिलेला आहे. पण आता आपण याचा वापर किती करतोय? कारण झाडावर जेव्हा आपण राहत होतो 50,000 वर्षाखाली त्यावेळेला या सगळ्यांची गरज होती.
आता हा साधा वाटणारा बघा, आता सध्याला आपला वापर फक्त इतका होतोय. मग मी दोनही पद्धतीनं समजावून सांगतो. आयुर्वेदाच्या भाषेमध्ये त्याला वात वाढणं म्हणतात. ॲलोपॅथीच्या भाषेमध्ये जरी सांगायचं ठरवलं किंवा आधुनिक परिभाषेत जरी सांगायचं ठरवलं तरी काय सांगता येईल की माझा पाय जर एवढाच वापरला जात असेल तर फक्त एवढेच जेवढे स्नायू आहेत एवढेच स्नायू वापरले जातील आणि उरलेले स्नायू हे काठिन्यतेकडे जातील. स्नायू कठीण व्हायला चालू होतील आणि हे कठीण झाल्यानंतर नेहमी तुकाराम महाराजांचाच अभंग आहे, महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे वाचती. हा जो नियम आहे हा या जागेवर म्हणजे येतो. थोडासा पाय वाकला की लिगामेंट तुटल्या म्हणजे काय झालं, त्या कडक बनलेल्या आहेत. पण जर त्याच्यामध्ये लवचिकता असेल तर त्या सहन करतात ताण. आता हा सांधा सुद्धा वयोवृद्ध माणसांमध्ये इथला सांधा वारंवार तुटतो. त्याचं कारण काय, याचा वापर मुळामध्ये दिलेला आहे संपूर्णपणे. झाडावर वर चढा, बाजूला ठेवा, मागे ना. आणि मागच्या आठवड्यात योगासनामधल्या ज्या ज्या कृती केल्या त्या सगळ्या कृती आपण केलेल्या आहेत, पायाला ज्या ज्या पद्धतीनं करायला पाहिजे ते, आणि उद्यापासून परत सुरुवात करणार आहोत. पण या जागेवरती इथे घडतं काय, आपला पाय चालण्यासाठीच वापरला जातो, तो बाजूला जात नाही, तो वर जात नाही. मग इथले सुद्धा सांधे जे आहे, सांध्यांच्या बाजूचे जे स्नायू आहेत हे सारे स्नायू तशाच पद्धतीने वापरल्यामुळे उर्वरित स्नायू हे कठीण बनायला चालू होतात. आणि मग पडलं की कठीण वस्तू तुटते, लवचिक वस्तू तुटत नसते. हा नियम आहे. आता बरेच जण सांगतात नाही आम्ही अनेक वर्ष व्यायाम करतोय पण फारसा फायदा होत नाही आम्हाला, जे त्रास होतोय कशाचा, तर फ्रोझन शोल्डरचा. मग त्यांचा व्यायाम काय आहे, एकच त्यांचा व्यायाम काय आहे हे जर आपण तपासून पाहिलं तर ते काय करतात, तेही वेगामध्ये. पण याचा अर्थ किती, एवढा इतकाच फिरवला. पण मुळामध्ये याचा वापर जेव्हा आपण झाडांवरती राहत होतो कधी काळी 50,000 वर्षाखाली, लाखभर वर्षाखाली, त्यावेळेला मी इथं पकडेन, इथं पकडेन, इथं पकडेन, इथं पकडेन, मागे पकडेन, इकडे पकडेन, इकडे पकडेन. म्हणजे हे जे आहे एवढा त्याचा वापर होणार, एवढा वापर व्हायला हवा. पण मी किती करतो एवढा, आणि मला अपेक्षा आहे की मला 100% फायदा मिळावा. यासाठी आहे वातनिरोधक अभ्यास. आणि याला प्रामुख्याने सुरुवात झाली होती बिहार स्कूल ऑफ योगा या जागेमध्ये. आणि याचा आपण हे गर्भावस्थेपासून गर्भावस्थेच्या शेवटच्या दिवसापर्यंत, डिलिव्हरी जर नॉर्मल झाली तर लगेच दुसऱ्या दिवशीपासून, योगासनाला 1 महिनाभर तरी द्यावा लागतो. परंतु याच्यासाठी मात्र आपल्याला सूक्ष्म योगासाठी कधीही त्याची गरज पडत नाही. अगदी सिझर जरी झालं तरी किमान पायाचे बोट आपण हलवू शकतो, पंजा हलवू शकतो, हात हलवू शकतो, हे हलवू शकतो, हा खांदा हलवू शकतो, इतकं तरी करू शकतो, मान फिरवू शकतो. त्यामुळे होणारा जो काही त्रास आहे तो निश्चितपणे कमी होतो. आता आपण सुरुवात करूया. यासाठी जी मूळ स्थिती जी आहे ती आहे दंडासनाची. आपल्याला साधारणतः 25 मिनिट असं दंडासनात बसता आलं पाहिजे. पाठीचा कणा सरळ आणि पंजे सरळ 90 अंशात ही दंडासनाची मूळ स्थिती आहे. हातावर असं वजन द्यायचं नाहीये. समोरून दाखवतो. असं बसलोय, असं वजन द्यायचं नाहीये. असं जर वजन दिलं तर निर्माण होणारे तणाव जे आहेत सुरुवातीच्या काळात ते येतच, पण हळूहळू आपल्याला अंतिम अवस्था लक्षात ठेवायची की दंडासन हे असं सहजपणे 20-25 मिनिट जर आपल्याला बसता आलं तर नक्की समजा आपली प्रकृती चांगली, रिजिडिटी कमी आहे. पण त्यासाठी कमीत कमी 6 ते 8 महिने निश्चितपणे सराव करावा लागेल, हे पक्कं आहे. आता आपण पहिल्यांदा करणार आहोत फक्त पायाचे बोटं वाकवायचे. पण त्याच्या अगोदर 3 महत्त्वाच्या गोष्टी. आज काही ठिकाणी आपल्याला डोळे उघडे ठेवायचे आहेत, परंतु दररोज करताना डोळे बंद हवे. कारण येणारं ज्ञान हे डोळ्यावाटे जास्तीत जास्त येतं आणि मेंदू त्याच्याच वाटे म्हणजे अशांतीकडे तो जातो. तर याच्यासाठी आपल्याला डोळे बंद केल्याबरोबर आपण आपल्या श्वासाबरोबर राहायचं. श्वास आणि स्नायू यासोबत राहायचं आहे. आज काही ठिकाणी डोळे उघडे ठेवा, पण यानंतर त्याची गरज नाही. फक्त पायाचे बोटं समोर ताणायचे, डोळे बंद,
संथ संपूर्ण श्वास. संथ संपूर्ण श्वास. पायाचे बोट फक्त ताणायचे, पंजा ताणायचा नाही. लक्ष श्वासाकडे. संथ संपूर्ण श्वसन. हातावर वजन द्यायचं नाही, हात फक्त बाजूला ठेवलेले आहेत. पोटरी आणि मांड्या टेकवायच्या आहेत. हळूच पायाचे बोट सरळ करा. आता पायाचे बोट बेचक्यातून मागे खेचा. तुम्हाला जाणवेल की या बेचक्यांमध्ये थंडावा जाणवायला लागलेला आहे. सूक्ष्म योग, कारण सूक्ष्म बदल शरीरामध्ये होणारे सुद्धा तुम्ही सहजरीतीने या माध्यमातून अनुभवू शकता. संथ संपूर्ण श्वसन. पाठ ताठ, मान सरळ. लक्ष श्वासाकडे. क्रमांक 2चा सूक्ष्म योग. संपूर्ण पंजे समोर ताणायचेत. हातावर वजन द्यायचं नाहीये. पोटरी जमिनीला टेकलेली, मांडी जमिनीला टेकलेली, पंजे समोर. पाठ ताठ. संथ संपूर्ण श्वसन. आता पंजे शरीराकडे खेचायचे, बोट वाकवायचे नाहीत. पंजांना शरीराकडे खेचायचं. पोटऱ्यांना ताण निर्माण होतो. परत लक्ष श्वासाकडे. संथ संपूर्ण श्वसन. यानंतरचा जो व्यायाम आहे तो आपण पंजांना गोलाकार फिरवतोय. हे फिरवताना समोर म्हणजे घड्याळीच्या काट्याची कल्पना करायची. 12 वाजलेत. 1 2 3. आता हे 3 करताना आपल्याला करंगळी उजवी करंगळी उजवीकडे टेकली, डावी करंगळी डावा अंगठा डाव्या बाजूला टेकलेला आहे. 4 5 6 पंजे शरीराकडे ओढले गेले. 7 8 9 डावीकडे. 10 11 12. तर डोळे बंद करून सुद्धा हे सहजरित्या करता येईल. काळजी काय घ्यायची असते याच्यामध्ये? काळजी अशी घ्यायची की जे मधला जो कालावधी आहे एक प्रत्येक संख्येच्या दरम्यान, त्या दरम्यान एक म्हटलं की झटक्यात असं करायचं नाही, तर हळूहळू हळूहळू चालू ठेवायचं. तर 12 1 2 3 4. लक्ष श्वासाकडे पण ठेवायचंय. 5 6 7 8 9. 9 होताना जेव्हा पाय डावीकडे जातात तेव्हा हे उचलण्याची शक्यता असते. 10 11 12. उलट क्रमाने 1 11 10 9
8 7 6 5 4 3 2 1 आणि 12. चौथी स्थिती दोन्ही पाय मिळून आपण करतोय. याच्यामध्ये मांडीचे जे स्नायू आहेत हे मांडीचे स्नायू शरीराच्या दिशेने खेचून धरायचे. दंडस्थिती कायम राहील, पण खेचल्यानंतर काय घडतं ते तुम्ही पहा. तुम्हाला फरक लगेच लक्षात येईल. गुडघ्यांकडे आणि मांड्यांकडे बघा. स्नायूंची हालचाल तपासून पहा. स्नायूंची हालचाल काय झाली, हे जे स्नायू आहे तिथले वर असे उभे ओढले गेले आणि गुडघ्यांची वाटी, ज्या दोनही गुडघ्यांची वाट्या खाली अशा दाबल्या जात आहेत. तर या स्थितीमध्ये आपल्याला साधारणतः पाऊण मिनिट तसंच धरून ठेवायचं आहे. पाठ सरळ, हात बाजूला, मांडीचे स्नायू खेचून धरायचे. संथ संपूर्ण श्वसन. लक्ष श्वासाकडे. गुडघ्यांच्या बहुतेक समस्या कमी होण्यासाठी हे आसन खूप प्रचंड मदत करतं. संथ संपूर्ण श्वसन. हळूच शिथिल सोडून द्या. आता एकेका पायाने आपण व्यायाम करणार आहोत. उजवा पाय डाव्या मांडीवर ठेवायचा आहे आणि होईल तेवढं सर्वात मोठं वर्तुळ आपण उजव्या पंजाच्या साहाय्याने करणार आहोत. खाली दाबा, मागे 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 मागे. इथं ताणायचं, इथं वर ताणा, इकडे इथे ताण बसला पाहिजे. आता ही शेवटची महत्तम मर्यादा. याच्या पुढे आपला पाय जाऊ शकत नाही, पंजा जाऊ शकत नाही. अशा वेळी बोटांना वाकवून उजव्या खांद्याकडे न्यायचं आहे. उजव्या गुडघ्याकडे, डाव्या गुडघ्याकडे आणि खाली. आता परत उलट क्रमाने बोटांना ओढत डाव्या गुडघ्याकडे, उजव्या गुडघ्याकडे, उजव्या खांद्याकडे, डाव्या खांद्याकडे, डाव्या बाजूने खाली आणि मूळ स्थितीत. याच पायाचा दुसरा व्यायाम आपण करणार आहोत. हा पंजा 90 अंशात, पाठ सरळ, गुडघा खाली टेकवायचा आहे. पाठ सरळ, संथ संपूर्ण श्वसन. पोटरी टेकलेली, मांडी टेकलेली. बघायचं शरीरात कसे तणाव निर्माण होतात, पाठीचा कणा काय करतोय, शरीरामध्ये कसे कंपन निर्माण होत आहेत आणि आपलं स्वतःचं शरीर आहे, हा अहंकार किती पोकळ आहे याची निश्चितपणे जाणीव होईल. आता गुडघ्याला शरीराकडे ओढून धरा आणि पंजा होईल तेवढा मागे करायचा, ओढायचा. पाठीचा कणा सरळ, मान सरळ, संथ संपूर्ण श्वास.
हळूच खाली सोडा. गुडघ्याच्या साह्याने एक सगळ्यात मोठं वर्तुळ आपण काढणार आहोत. गुडघा खाली, मागे मागे मागे. पाय थोडासा वर उचलायचा आहे. या पद्धतीनं मागे मागे मागे. इथून शरीराकडे ओढून धरा. डावीकडे डावीकडे डावीकडे. गुडघ्याला डावीकडे दाबायचंय. डावीकडे खाली खाली. परत उलट क्रमाने डावीकडे डावीकडे डावीकडे. डाव्या खांद्याकडे. जास्तीत जास्त मोठं वर्तुळ करते. आता दोन पायांमधला फरक अनुभवून बघा. लक्षात येईल की ज्या पायाला व्यायाम दिला तो शिथिल पडलाय, ज्या पायाला नाही दिला त्यात रिजिडिटी आहे. आपल्याला या थकव्याचं मूळ कारण कशात आहे हे आपण थोड्या वेळाने परत एकदा बघणार आहोत. दुसरा पाय पंजा खाली ताणायचा आहे. मागे उडा. मागे उजव्या खांद्याकडे. हळूच डाव्या खांद्याकडे. आणि ही मर्यादा संपली. याच्या पुढे बोटांना आणि पंजाला वाकवता येत नाही. अशा वेळी बोटांना वळवून डाव्या खांद्याकडे घ्यायचं आहे. डाव्या खांद्याकडून डाव्या गुडघ्याकडे. खाली 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 खाली. परत उलट क्रमाने डाव्या खांद्याकडे. उजव्या खांद्याकडे. खाली खाली खाली. यानंतर आता मी ती बाजू दाखवली होती त्यामुळे आता या बाजूचं काय होतं. गुडघा खाली दाबला. संथ संपूर्ण श्वास. मान सरळ. गुडघा शरीराजवळ. पंजा मागे. मान सरळ. संथ संपूर्ण श्वासोच्छ्वास. हळूच खाली ठेवा. परत एकदा गुडघ्याच्या साह्याने सगळ्यात मोठं वर्तुळ काढायचं आहे. हे करताना नकळत इकडं आपण पाय ओढला की इथं गुडघावर उचलला जातो, पोटरीवर उचलल्या जाते, मांड्यावर उचलल्या जातात. ते करायचं नाही. मागे 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 ओढा. अजून मागे ओढा. अजून मागे. ही महत्तम मर्यादा झाली. हळूच मागच्या दिशेने ओढत खांद्याच्या दिशेने. उजव्या खांद्याकडे. उजव्या गुडघ्याकडे. खाली खाली खाली. उलट क्रमाने उजव्या गुडघ्याकडे. उजव्या खांद्याकडे. डाव्या खांद्याकडे. डाव्या गुडघ्याकडे. डाव्या बाजूला. खाली आणि खाली.
आता तुम्ही दोनही पाय शिथिल सोडून बघा. लक्षात येईल की या पायाला व्यायाम दिल्याबरोबर उजव्या पायाला अजून जास्त विश्रांती भेटली आपण सुरुवात केल्यापेक्षा. परंतु हे शिखरावर गेल्यासारखं असतं. शिखरावर चढताना आपल्याला असं वाटतं की शिखर आलं, तिथं पोहोचल्यावर कळतं शिखर अजून पुढे आहे. तसंच या जागेवरती आहे. जसं जसं आपण अनेक वर्ष हे करत जाऊ तसं तसं तुम्हाला जाणवेल की अरे हे दिवसेंदिवस आपल्याला नवीन नवीन काहीतरी जाणवतंय, जे यापूर्वी कधीच जाणवलेलं नव्हतं. आपल्याला येणारं थकव्याचं कारण काय आहे हे आपण थोड्या वेळाने पाहणार आहोतच. आता टाचा घेऊन हे जे आसन आपण करणार आहोत याचं नाव आहे बद्ध कोणासन. टाचा जांघेपर्यंत न्यायच्या आहेत, शरीराजवळ न्यायच्या आहेत. त्या संथ संपूर्ण श्वसन. जर प्रेग्नन्सी नसेल तर समोर वाकू शकतो. आणि भूड न टेकवता, भूड न उचलता हे जे आसन आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आसन आहे. दिवसभरात कमीत कमी 5 वेळेला एका वेळी 3 मिनिट या स्थितीत सगळ्यांनीच करायला पाहिजे. महिला आणि पुरुष सर्वांनीच सवयच लावायला पाहिजे. याचं कारण असं आहे की हा मूत्रोत्सर्गाचा जो मार्ग आहे या मार्गावरती कोणत्याही प्रकारचा व्यायाम आपण सरासरी देऊ शकत नाही. त्यामुळे निर्माण होणाऱ्या गर्भाशयाच्या महिलांच्या बाबतीमधले साऱ्या समस्या, अतिरक्तस्राव, अल्परक्तस्राव, मासिक पाळी अनियमितेनं गर्भाशय खाली सरकणं, यासाठी सगळ्यात सुंदर आसन आहे आणि याचे निकाल कित्येक जणांना दिसलेले आहेत. पुरुषांमध्ये प्रोस्टेट ग्रंथीचा जो त्रास होतो तो सुद्धा तिथंच होतो, कारण कचरा साठला की त्या जागेवरती रोगांची निर्मिती होणार. मग इथं काय घडतं? इथं घडणारी स्थिती अशी की जेव्हा आपण ताणतोय आणि परत त्याला आकुंचन पावतो. याचा अजून एक फायदा ते म्हणजे पोटाच्या सर्व विकारांसाठी सुद्धा हे कामाला येतं. पचन संस्था सुधारण्यामध्ये फार महत्त्वाचा फायदा होतो. याच्यानंतर ज्यांच्या गर्भावस्थेत जमेल तिथपर्यंत, अन्यथा आपल्याला असं बसायचं जेवढा वेळ आपण होतो त्याच्या किमान 1/3 वेळ तरी, 1/3 वेळ तरी आपल्याला असं बसायचं. लिंबाला जेव्हा आपण रस काढतो आधी त्याला माचून घेतो, तसंच आपण आधी ताणलंय त्यामुळे पोटाचे स्नायू ताणले गेले आणि त्यानंतर आता दाबून धरले. मग आपोआप त्या अवयवामधनं जे पाचकरस व्यवस्थित बाहेर पडणं किंवा त्याला सिक्रेशन्स असं म्हणतो, ते सिक्रेशन्स किंवा पाचकरस बाहेर पडणं हे अतिशय व्यवस्थित व्हायला सुरुवात होतात. आणि आता तुम्ही पाय खाली सोडून बघा, तुमच्या लक्षात येईल शिथिलता म्हणजे काय आणि पायामध्ये काय काय झालेलं आहे याची तुम्हाला नक्की जाणीव होईल. याच्या पुढचे व्यायाम जे आपण करणार आहोत ते हाताचे व्यायाम आपण करणार आहोत. आपल्याला थकवा काय येतो, त्याच्यामागची कारणं काय आहेत याची 100% तुम्हाला आता जाणवेल थोड्या वेळानंतर. आता हाताचे व्यायाम सुद्धा तुम्ही आता मांडी घातली तरी चालेल. सिद्धासन, सहजासन, पद्मासन यापैकी ज्या स्थितीत तुम्हाला सुखाचं वाटतं त्या स्थितीमध्ये तुम्ही बसू शकता. आधी हाताचे जे पंजे आहेत ते असे ताणायचे की मागच्या बाजूला बोटं असे गेले पाहिजे. ओढून धरायचे. आजच्या दिवस तुम्ही डोळे उघडे ठेवू शकता, पण डोळे बंद करून केलं तर सगळ्यात जास्त फायदा होईल. संथ संपूर्ण श्वास, लक्ष श्वासाकडे द्यायचं.
असं ताणायचं की असं वाटलं पाहिजे की हा भाग फुटतो की काय, फाटतो की काय, असं वाटायला पाहिजे, इथपर्यंत ताणायचं. मूठ बंद करायची. संथ संपूर्ण श्वसन. घट्ट बंद करायची. इतकी घट्ट बंद करा की आपल्या हातामध्ये काहीतरी मौल्यवान वस्तू आणि कोणी काढण्याचा प्रयत्न करत आहे. यावेळी घडणारी अजून एक कृती, आपले खांदे पण आपण असे ताणून धरतोय, पण खांदे शिथिल सोडायचे. पण मग आता शिथिल सोडण्यासाठी आपण शिथिल सोडण्याचा प्रयत्न केला तर तणाव निर्माण होतो. त्यासाठी खांदे असे वर ओढून धरा आणि हळूच सोडून द्या, आपोआप ते शिथिल पडतात. हाताचा दुसरा व्यायाम, हात खाली, पंजे शरीराकडे खेचून धरायचे आणि इथं कसा ताण जाणवतो तिथं पाहायचं. संपूर्ण श्वासोच्छ्वास, संथ श्वासोच्छ्वास. हळूच हात सरळ. याच्यानंतरचा जो व्यायाम प्रकार आहे तो, बरेच जण जी स्वतःची फसवणूक असते की आम्ही व्यायाम करतो म्हणजे ते मुठी फिरवतात या पद्धतीने. पण शरीराला जेव्हा आपण वेगामध्ये करतो आणि हळू करतो त्यातला फरक असा आहे, वेगामध्ये करत असताना आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा भाग असा आहे की ज्यावेळी आपण कुठलीही गोष्ट वेगात करतो त्यावेळी त्याच्यातल्या सूक्ष्मतेकडे जाता येत नाही. म्हणजे आत्ता आपण पाहिलं की एकच वेळेला प्रत्येक व्यायाम आपण करतोय, पण एक वेळेला केल्यानंतर त्या जागेमध्ये जिथपर्यंत आपण जाऊ शकत होतो त्याच्या 2-5% अधिक जातो, म्हणजे तिथं रक्ताभिसरण वाढतं. वेगात करताना मात्र काय होतं, जिथपर्यंत आपण जाऊ शकतो त्याच्यापेक्षा कमी वेगामध्ये. जसं आपण बद्ध कोणासन केलं, ज्याला बटरफ्लाय आसन म्हणून सगळेजण वेगात करतात, तर स्वतःच प्रयोग करा ना, वेगामध्ये करून बघा आणि एकदा अजून हळू करून बघा. म्हणजे मग तुम्हाला फरक लक्षात येईल की वेगात केल्यानंतर काय होतं. आणि कारण विज्ञान हे अनुभवजन्य शास्त्र आहे आणि तसंच योगही हे अनुभवजन्य शास्त्र असल्यामुळेच ते वैज्ञानिक आहे असं ठामपणे सांगतायत. आता डाव्या हाताचं कोपर छातीवर टेकवायचं आणि या हातावर, म्हणजे वजन आता कुठे आलं, छातीवर आलेलं आहे, या हाताला शिथिल सोडून द्यायचं, घट्ट पकडायचं नाही. मूठ बंद करा. उजवीकडे 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 उजवीकडे, ही मूठ उजवीकडे गेलेली आहे. आता अंगठा, उजवा अंगठा उजवीकडे, अंगठा डावीकडे. इथं पूर्ण मर्यादा आलेल्या आहेत. आता संपलं, याच्या पुढे जाऊ शकत नाही. अशा वेळी करंगळीचा बेस वर आणि अंगठ्याचा बेस खाली या पद्धतीने वाकवून घ्या. उजवीकडे आणि खाली. आता परत एकदा उलट क्रमाने, अंगठा वर, अंगठा डावीकडे, करंगळीचा बेस डावीकडे खाली आणि फिरवायचं. तुम्ही आता दोन हातांमधला फरक लक्षात घ्या. नुसते खाली हात शिथिल सोडल्याबरोबर ज्या हाताला आपण व्यायाम दिला तो, ज्याला दिला नाही तो, दोघांमध्ये फरक जाणवेल की डाव्या हातात अजून जडत्व कायम आहे, पण खांद्यांमध्ये जडत्व मात्र अजूनही भरपूर आहे.
एक एक व्यायाम केल्यानंतर काय घडतं ते आपण परत बघूयात. हाताचं कोपर इथं ठेवा. उजवा अंगठा जो आहे, उजवी मूठ उजवीकडे. करंगळीचा बेस असा खाली घ्या, अंगठ्याची दिशा समोर येईल आणि करंगळी, डावी करंगळीचा त्याला ओढायचंय ते उजवीकडे ओढायचंय. हळूहळू डाव्या बाजूला जायचंय, अंगठा खालच्या दिशेने आणि करंगळीचा बेस वरच्या दिशेने. इथून हळूच या दिशेने ओढून धरा, म्हणजे करंगळी खाली, अंगठा वर. हळूहळू फिरवत 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 इथे. आता काय झालं, इथे तणाव निर्माण झालेला तुम्हाला जाणवेल, इथे आणि खाली. आवर्तन उलट क्रमाने. करंगळीचा तळहाताचा बेस समोर, अंगठा उजव्या बाजूला. करंगळी डाव्या बाजूला, अंगठा वरच्या दिशेने, अंगठा खाली आणि परत जागेवर आणून. याच्या पुढचे जे 2 कृती आपण करणार आहोत, ज्याच्याद्वारे आपल्याला कळेल की आपल्याला नेमका थकवा का निर्माण होतो, त्याच्या मागचे कारण काय. मी थोडंसं मागे सरतो, म्हणजे संपूर्ण हात वर गेल्यानंतर तुम्हाला दिसायला हवं. हात बाजूला ठेवायचे. हळूहळू हळू हात वर आणायचे. मी ज्या गतीत आणतो त्याच्यापेक्षा वेगळी गती ठेवू नका. खांदे किंचित मागे ओढा. तळहात आकाशाच्या दिशेने. खरं तरी मी आज हे खूप वेगामध्ये घेतोय. प्रत्यक्षामध्ये याची गती अजून आपल्याला होईल तेवढी कमी करता येऊ शकते. लक्ष श्वासाकडे. संथ संपूर्ण श्वास. तळहात असं जोडलेले, ते बोट एकमेकात अडकवायचे नाहीत, अंगठे एकमेकात अडकवायचे नाहीत, फक्त एकमेकाला जोडायचे. तळहात नमस्कार स्थितीमध्ये ठेवायचे. आता हे केल्यानंतर एक कल्पना करायची की तुमच्या बोटांना कोणीतरी पकडलं आणि वरच्या दिशेने उचलायला चालू केलं, मग काय घडेल. असं हे केल्याबरोबर तुम्हाला लंबर म्हणजे पाठीच्या मणक्याचा जो सगळ्यात तळातला भाग आहे तिथं तुम्हाला तणाव जाणवेल. हा जो ओटीपोटीचा जो भाग आहे, जिथं आपण उदरपटल म्हणजे छाती आणि पोट या दरम्यानचा जो भाग आहे, तिथं एक खड्डा तुम्हाला जाणवेल. त्यानंतर बरगड्यांमध्ये तणाव जाणवेल. याचे होणारे फायदे 2-3. असं वर ओढून धरा. संथ संपूर्ण श्वास चालू ठेवा. हात कानाच्या सरळ रेषेत, बऱ्याचदा ते असे समोर येतात, ते असे ठेवायचे. याचे होणारे फायदे महत्वाचा, आपल्या श्वसनाचा दर्जा सुधारणं हा सगळ्यात मोठा फायदा. श्वसनाचा दर्जा का सुधारतो ते पण आपण बघूया. इथं ज्या बरगड्या आहेत त्याच्यामधल्या ज्या खुर्च्या आहेत, त्याच्यामधले जे स्नायू आहेत त्यांची तन्यता वाढते, इलॅस्टिसिटी वाढते. दुसरं म्हणजे जे उदरपटल आहे, डायफ्राम जो आहे, उदरपटल जे आहे, हे उदरपटलाला आपण साधारणतः एका स्थितीत ठेवल्यानंतर त्याचा रक्तपुरवठा सीमित असतो. परंतु जेव्हा आपण असं वर ओढल्याबरोबर उदरपटलाला होणारा रक्तपुरवठा मोठ्या प्रमाणामध्ये वाढतो, कारण ताणल्यानंतर ते घडणार आहे. आणि मग त्याची कार्यक्षमता सुधारते, ज्याच्यामुळे आपला श्वास अधिक सखोल होण्यासाठी आपल्याला मदत होते. वर ओढून धरा. अजून ओढा. हळूच हात बाजूला. खांद्याच्या सरळ रेषेत किंचित मागच्या दिशेला न्यायचे. उलट क्रमाने. मी आता वेगात घेतलंय कारण वेळेच्या मर्यादा आहेत. प्रत्यक्षात याची गती अजून कमी करा. पहिली जाणीव काय, मला खांदे आहेत, ही पहिली जाणीव झाली.
मग हे जे आपल्याला खांदे आहेत, ही जी जाणीव इथं निर्माण होते खांदे असण्याची, का गुरुत्वाकर्षण शक्तीच्या विरोधी आपण आपले हात एवढा वेळ वर उचलून धरले म्हणून. मग जर आपण आपलं अख्खं शरीर जर उचलून धरत असू तर तुम्ही आता बघा, आपला हात हा जो शिथिल पडलेला आहे, पायाचे पंजे सुद्धा थोड्या वेळाखाली जेव्हा उभे होते, नंतर त्या पंजांना शिथिलता प्राप्त झाली. तुमच्या हातामध्ये 2 किलो वजन दिलं आणि सांगितलं फक्त धरून ठेवा, 2 किलो वजन आहे तशाला तसं, काहीच करायची गरज नाही, फक्त धरा. तासभर नाही, अर्ध्या तासातच हात गळायला लागतो, कारण ते 2 किलोचं वजन तुमच्या शरीराला खालच्या दिशेने ओढतं. तसंच आपलं जे सगळे ज्या समस्या निर्माण होतात ह्या सगळ्या मनोकायिक आहेत, विचारांच्या माध्यमातून. रस्त्याने चालताना असं जरी झालं तरी तो तणाव स्नायूंमध्ये साठवला जातो, पण तो त्याच्यातली ते साठवलेला तणाव कमी करण्यासाठी किंवा रिलीज करण्याचं कुठलंच माध्यम नसतं, आणि परिणामस्वरूप तो तणाव वर्षानुवर्ष साठत राहतो. किंबहुना नवरा बायको रोज रात्री, नवरा ऑफिसमध्ये कशी पार्सॅलिटी चालते, कसं बॉस कोणाच्या चमच्यांचं ऐकतो, सगळं जगच कसं खराब आहे, माणसंच कशी मध्ये आले, त्यांनी गाडीच कशी मध्ये घातली, मग भांडण कसं केलं, म्हणजे दिवसभरातला तणाव तो बोलून दाखवणार. तो विचार आणल्यानंतर परत स्नायूंमध्ये तो तणाव अजून पक्का होतो, आणि बायको सुद्धा तेच सांगते, ननंदबाई बोलल्या, सासूबाई बोलल्या, मावशी कामाला आल्याच नाही, अमुक झालंच नाही. मग काय होतं की रात्री झोपताना आपण असं करून झोपतो, त्यामुळे 8 तास झोपूनही आपल्याला प्रसन्न वाटत नाही. यासाठी आपल्याला काय करायचंय, यासाठी आपल्याला करायचंय ते म्हणजे काहीही घडू देत आपल्याला रिलॅक्स राहता आलं पाहिजे. जर हे खांदे तुम्ही बघा, नागर समाजामधले माणसं असे राहणार, आणि तुम्ही जर आदिवासी समुदायात पाहिलं ते असे बसतात, हा पाय असा टाकतात आणि असे बसतात. इथं शिथिलता आहे. आपल्याला मात्र तसं होत नाही. आपण काय करतो, आपण सगळेजण हे तणावामध्ये आहोत, आणि ह्या तणावात राहिल्याचा परिणाम म्हणून अनेक रोगांची उत्पत्ती होते. जसजसं आपण हे सूक्ष्मयोग नियमित करत जाऊ तसं तसं तुमचं तुम्हाला जाणवेल काय बदल होतो ते. आता हाताचा दुसरा भाग मी थोडंसं तुम्हाला वळून पण दाखवतो की काय घडणार आहे. हात आता समोरून वर उचलायचे, तळ हात मागे फिरवायचे, हात कानाच्या मागे, मागच्या दिशेने बघा. ही अवस्था अशी असणार आहे. समोरच्या बाजूने बऱ्याचदा आपण असं वागतो, तर हनुवटी छातीला टेकलेली, पण पाठीचा कणा असा करून घ्यायचा आहे, मान अजून वर न्यायची, मान म्हणजे आपल्या हाताच्या कोपर अजून वर न्यायचे, हनुवटी टेकलेलीच राहील, संथ संपूर्ण श्वास. हळूच हात वर, हात समोर, हात इथे, हात समोर आणि हात खाली. वेळेमुळे मी लवकर घेतोय, प्रत्यक्षात ही स्थिती जेवढा वेळ आपल्याला वर हात करायला लागला तितक्याच वेळेमध्ये हे सगळं करायचंय. तर तुम्हाला आणखीन एक अजूनही तुम्हाला जाणवत असेल, हात तर शिथिल पडले पण खांद्यांमध्ये तणाव आहे. बरेच जण अजून सांगतात आम्ही खूप व्यायाम करतो पण फायदा होत नाही, कारण आम्ही हे असं फिरवतोय. फ्रोझन शोल्डर तरी सुद्धा झालाय. याच्या मागचे कारण काय ते आपण तपासून बघू. आता आपण करणार आहोत ह्या बोटांची अशी मूद करायची, ती खांद्यावर ठेवायची, हात मागे न्या, मागे न्या, मागे न्या, असा फिरवा. इकडनं असा आला पाहिजे, पण इथं तो लॉक होतो. मग हात असा फिरवा,
मागे मागे मागे. जमलं तर दुसऱ्या तळहाताने बोटांनी हाताचं कोपर मागे खेचायचंय, म्हणजे इथे तणाव निर्माण होईल. खाली खाली. आता काय करायचंय, इथून येताना थोडं 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 दाबत चालायचं, ओढायचं आणि दाबायचंय. म्हणजे आपला जो कोपर आहे, डावा कोपर आहे, उजव्या बाजूला ओढायचं आणि दाबायचंय इथे. तर हा जो फॅट्युला, हा जो भाग आहे, या जागेमध्ये रक्ताभिसरण वाढतं, तिथं तणाव वाढतात, तिथल्या स्नायूंना ताण बसतो आणि हे जे स्नायू आहेत या स्नायूंना दाब निर्माण होतो. चेहऱ्याजवळ हात वर. परत उलट क्रमाने. आता मी खाली ओढत सलग क्रमात दाबत गेलो. जमलं तर मागे ओढून धरा आणि हात खांद्याच्या सरळ रेषेत. तपासून पहा. थोडासा इथं तणाव जाणवेल, थोडंसं दुखेल, पण या खांद्यामध्ये आणि या खांद्यांमधला फरक तुम्हाला जाणवेल की हा खांदा शिथिल पडलाय, हा खांदा मात्र त्याच्यामधली रिजिडिटी कायम आहे. आता दुसरा भाग, दुसरा हात. मागे 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 असं वरच्या दिशेने न्या. परंतु त्याच्या पण काही मर्यादा आहेत की आता इथून तो पुढे मागे जाणार नाहीये. मग आपण काय करतो, याला असं फिरवतो. मग हाताचं कोपर सहजरित्या मागे जातं. समोरून ओढत आणि दाबत, खालच्या दिशेला ओढत आणि दाबत दाबत आपण हाताचा इथून आणायचा. इथपर्यंत आपण त्याला दाबू शकतो. हा दाब इतका पाहिजे की हा जो फॅट्युलाचा जो भाग आहे हा सगळा ओढला गेला पाहिजे. इथून हाताच्या कोपऱ्यावर. परत उलट क्रमाने चेहऱ्यापासूनच खाली, परत दाबत 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 खाली. आणि यातली प्रत्येक कृती ही फक्त आपल्याला एकच वेळेला करायची. जमलं तर ओढा. सुरुवातीचे काही दिवस ते ओढावं लागतं, नंतर ओढायची गरज नाही. आणि आता तुम्ही खांद्यांकडे पाहिलं की तुम्हाला जाणवेल शिथिलता म्हणजे काय. मानेचे शेवटचे 4 व्यायाम फक्त आपल्याला करायचेत आणि थांबायचं. मानेचे व्यायाम करत असताना चारच आहेत आणि एक एक वेळेलाच करायचे. नावच आहे सूक्ष्मयोग. मान खाली. पाठ सरळ, मान खाली. हा जो छातीचा भाग जो आहे तो सुद्धा असा कमरेतून लंबर किंवा आपला स्पाईन, पाठीचा कणा सरळ, हनुवटीने कंठावर दाब बसला पाहिजे. आता हळूच हनुवटी वर उचलायची. बाजूने ती अशी दिसली पाहिजे. टॉन्सिल्स, आणि आपला कंठ, या दोघांनाही ताण बसतो, ज्यायोगे तिथलं रक्ताभिसरण सुधारतं, कफाचं प्रमाण आपोआप कमी व्हायला सुरुवात होतं. हळूच मान सरळ. मान डोळे बंद करून डावीकडेच न्यायची.
डावीकडनं अजून मागे जाता आलं तर जायचंय. पाठीचा कणा सरळ राहील. जितकं मागे जाता येईल तितकं मागे जायचंय. आणि हे करत असताना आपली नजर सुद्धा, बुबुळं बंद असताना, डोळे पापण्या बंद असताना नजर सुद्धा आतल्या मागच्या दिशेला न्यायची. हळूच मान सरळ. आता उजवीकडे, उजवीकडे, उजवीकडे. तुम्ही तपासून बघा की नजर सरळ ठेवलेल्या अवस्थेत उजवीकडे वळायचंय. आणि पापण्या बंद असताना फक्त नजर मागे न्यायची बंद अवस्थेत. आणि तुम्ही बघा मानेच्या स्थितीत लगेच फरक पडतो. मान अजून आतल्या आत जाते. जर जेव्हा आपण पापण्या म्हणजे बुबुळ फिरवलेले नव्हते आणि नुसतीच मान हलवलेली होती तेव्हा, आणि कल्पना करायची की आपण मागे पाहतोय आणि आतल्यात जेव्हा बुबुळ मागच्या दिशेने नेतोय उजव्या बाजूला, त्यावेळी बघा लगेच काही अंशामध्ये मान अजून जास्त वळते. हळूच मान सरळ. आता मान डाव्या खांद्यावर टाकायची. संथ संपूर्ण श्वसन. लक्ष श्वासाकडे. अजून थोडंसं वाकेल बघा. संथ संपूर्ण श्वसन. श्वासाकडे लक्ष द्यायचंय, शरीराकडे पाहायचंय. हळूच मान सरळ. मान उजवीकडे, उजवीकडे. आणि बघा जेव्हा आपण उजवीकडे नेतो वरचे 5-7 मणके तुम्हाला जाणीव करून देतात की आम्ही आहोत. आणि इथं कसा तणाव पडलाय ते पण अनुभवून बघा. संथ संपूर्ण श्वसन. या ठिकाणी येणारी अनुभूती काय आहे हे तुम्ही पहा. लक्ष श्वासाकडे आपोआप जातंय हे पण तुमच्या लक्षात येईल. हळूच मान सरळ. आता परत मानेच्या बाबतीमध्ये सुद्धा तीच कल्पना करायची. मान खाली म्हणजे 12 वाजलेत. 1 2 3 म्हणजे उजव्या खांद्यावर म्हणजे 3 4 5 6 7 8 9 डाव्या खांद्यावर 8 9 10. कारण आपल्याला डोळे बंद करून हा व्यायाम करायचा आहे. तर एकच वेळेला आपल्याला फक्त मान फिरवायची, पण गती कमी केल्यानंतर होणारा फायदा काय याची तुम्हाला अनुभूती येईल. मान खाली. म्हणजे 12 वाजले. आता 1 उजव्या बाजूला, 2 3 उजव्या खांद्यावर, 4 5 6 7
7 8 9 10 11 12 उलट क्रमाने 11 10 9 8 7 6 5 4 3 लक्ष श्वासाकडे चालू ठेवायचं आहे 2 1 12 तुम्हाला सगळ्यात पहिले जाणीव होत असेल की विचारांची गती आपली खूप कमी झालेली आहे आणि ही जी विचारांची गती कमी झालेली आहे मी तुम्हाला हे बोललो नव्हतो की तुम्हाला विचारांची गती कमी करणार आहे याला म्हणायचं कारण जसं पाणी समुद्र सपाटीवर कुठेही गेलात तरी 100 डिग्रीला ते उत्कलन बिंदू येतो तसं या जागेवर सुद्धा आहे मी न बोलता मी सांगितलं नव्हतं की तुमचे विचार कमी होतील विचारांची गती मंदावेल पण आपण सुरुवात केली तेव्हा आणि हे संपलं तेव्हा या 2 ठिकाणी तुम्हाला जाणवलं असेल की विचारांची गती आपोआप कमी झाली कारण श्वास आणि विचार या दोघांचा प्रचंड मोठा परस्पर संबंध असतो हे झाल्यानंतर याच्यामध्ये मी योगनिद्रेची लिंक टाकतोय माझ्या कॉमेंटमध्ये माझी विनंती आहे की लगेच स्वामी निरंजनानंद सरस्वतींच्या आवाजामध्ये योगनिद्रा टाकतोय अर्ध्या तासाची योगनिद्रा करा आणि मग त्याबद्दल काही प्रश्न असतील तर परत मला कॉमेंट बॉक्समध्ये टाका किंवा माझ्या मोबाईलवर कॉल करा मी उत्तरं देण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद ओम लिंक थोड्या वेळात परत येईलच त्यावेळी तुम्ही परत पहिल्यापासून करू शकता